नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, निवृत्त सहसंचालक वित्त विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई. आज आपण बघणार आहोत की 5 इन्कम सोर्सेस कोणते कोणते आपण क्रिएट करू शकतो. निवृत्तीनंतर असू दे किंवा निवृत्तीच्या पूर्वीसुद्धा आपण हे आपले इन्कम सोर्सेस आपण तयार करू शकतो. त्याच्यातला पहिला प्रमुख आहे बँक एफ डी. बँक एफ डी आपल्याला माहिती आहे की बँकेमध्ये आपण जेवढ्याला फिक्स डिपॉझिट म्हणून रक्कम ठेवतो त्याच्यामध्ये एक फिक्स अमाऊंट आपल्याला रिटर्न मिळतो आणि त्यामुळे दर महिन्याला किंवा क्वार्टरली आपण त्याच्यातला इंटरेस्ट घेऊ शकतो. ही लिमिटेड ऑफर आहे, म्हणजे आपल्याला 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी आपण ही गुंतवणूक करू शकतो. सेफ आहे काय, कारण RBIचा ह्याच्यावरती कंट्रोल आहे आणि त्याच बरोबर आपल्याला अनलिमिटेड अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. बँक एफ डीचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत की बँक एफ डीमध्ये जो इंटरेस्ट रेट डिक्लेअर केला जातो तो इंटरेस्ट रेट प्रत्येक वर्षाला RBI डिक्लेअर करेल त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपल्याला इंटरेस्ट रेटवरती निश्चित आपण सांगू शकत नाही की आपल्याला किती परतावा मिळू शकेल. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की इंटरेस्ट जो आपल्याला आहे तो 10,000च्या पुढे जर आपल्याला दर वर्षाला मिळत असेल रिटर्न म्हणून, तर त्याच्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्हणजे TDS त्याच्यावरती 20% किंवा 30% आपल्या असल्याप्रमाणे याच्यामध्ये होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा एक मोठा याच्यामध्ये चंक आहे की जे आपल्याला केंद्र शासनाला इन्कम टॅक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला परतावा म्हणून द्यावा लागतो. त्याचसोबत या ठिकाणी जर काही लोकांनी बँक इंटरेस्टचा विचार करून किंवा बँकामध्ये मिळणारे जे व्याज आहे त्याचा विचार करून सहकारी संस्थांमध्ये, पतसंस्थांमध्ये गुंतवणूक केल्यास हे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी आपण कधीही गुंतवणूक करू नये, कारण याच्यावरती नियंत्रण हे राज्य शासनाच्या सहकारी विभागाचं असतं. दुसरा याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे तो म्हणजे आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या डेट बॉन्डमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते. ट्रेझरी बिल्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा पोस्टाच्या काही योजना आहेत ज्याला सिनियर सिटीजन मंथली स्कीम म्हणतात किंवा इन्कम स्कीम म्हणतात. याप्रमाणे आपल्याला किंवा पंतप्रधानच्या PMGSY नावाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करून आपल्याला दर महिन्याला किंवा दर क्वार्टरली आपण याच्यामध्ये इन्कम घेऊ शकतो. पण या ठिकाणी गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त आपल्याला 15 लाखापर्यंतची गुंतवणूक आपल्याला केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे करता येते. जर पती पत्नी असतील तर दोघांच्या नावावरती गुंतवणूक करून ही सेफ गुंतवणूक आहे. केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली ही गुंतवणूक आहे, पोस्टाच्या नियंत्रणाखाली ही गुंतवणूक आहे. त्यामुळे हे जे ॲडव्हान्टेजेस आहेत की ही सेफ गुंतवणूक आहे. बँकेपेक्षा थोडासा रिटर्न आपल्याला याच्यामध्ये जास्त चांगला मिळतो, फिक्स रिटर्न मिळतो, सिक्युरिटी आहे. 9 ते 10 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यास खात्रीशीर आपल्याला गुंतवणूक मिळू शकते. त्यासोबत लोअर स्टार्टा म्हणजे कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्यासाठी ही गुंतवणूक चांगली आहे की ज्यांना म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्सच्या संदर्भात काही माहिती नाही अशा लोकांना या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये, गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये, डेब्ट बॉन्ड्समध्ये किंवा पोस्टाच्या योजनेमध्ये आपण गुंतवणूक केल्यास याच्यामध्ये आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीनं इंटरेस्ट लॉक करून आपल्याला चांगलं इन्कम घेता येतं. याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस असे आहेत की या ठिकाणी हे इन्कम आहे ते आपल्याला टॅक्सेबल इन्कम आहे. त्यामुळे दर वर्षाला आपल्याला याच्यामध्ये इन्कम टॅक्स भरावा लागेल. याच्यामध्ये प्रत्येक 5 वर्षांनी किंवा 7 वर्षांनी जी काय स्कीम असेल त्याप्रमाणे पुन्हा आपल्याला मॅच्युरिटी नंतर रक्कम घेऊन ती रक्कम पुन्हा रिलोड करावी लागते, म्हणजे पुन्हा आपल्याला गुंतवावी लागते. लिमिटेड अमाऊंटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि या ठिकाणी ही लॉक इन असते, म्हणजे आपल्याला 7 वर्षाचा, 9 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा पिरियड असेल त्याच्यामध्ये आपल्याला ही रक्कम काढता येत नाही. हे झाले दुसऱ्या पद्धतीचे इन्कम की ज्याच्यामध्ये आपल्याला पोस्टामधून इन्कम आपण घेऊ शकतो. आता आपण याच्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला इन्कम प्लॅन आपण घेऊ शकतो तो म्हणजे पेन्शन प्लॅन्स किंवा ज्याला ॲन्युटी प्लॅन्स म्हणतात. इन्शुरन्स कंपनीच्या पेन्शन कॅम्प्स आहेत, जसं गॅरंटेड पेन्शन प्लॅन आहे किंवा वेगळ्या कंपन्यांच्या पेन्शन प्लॅन्स आहेत, जसं ICICIचं आहे, HDFCचं आहे, कोटकचं आहे, SBIचं आहे. असे पेन्शन प्लॅन्स बरेच आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला खात्रीशीर गुंतवणूक करून खात्रीशीर आपल्याला परतावा घेता येतो. या तिसऱ्या इन्कमच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काही फायदे पण आहेत, काही तोटे आहेत. फायदे आपण विचारात घेतले तर हे याच्यामध्ये ॲश्युअर्ड इन्कम आपल्याला मिळतं, म्हणजे भविष्यामध्ये आपण जर गुंतवणूक केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6.5% जर इंटरेस्ट आपल्याला लॉक केला तर पुढच्या 30 वर्षापर्यंत जी रक्कम आपली आहे त्याच्यावरती आपल्याला जी पेन्शन मिळेल त्याला 6.5% प्रमाणे इंटरेस्ट मिळतो. त्यासोबत जर आपण याच्यामध्ये गुंतवणूक केल्यास ही गुंतवणूक केलेली रक्कम सेफ राहते. आपल्या पत्नीलासुद्धा गुंतवणुकीमध्ये सहभाग घेता येतो आणि याच्यामध्ये कधीही रक्कम आपण गुंतवणूक करण्याची याच्यामध्ये अमर्याद क्षमता आपल्याकडे असेल तरी ते आपण गुंतवणूक करू शकतो. या ठिकाणी गुंतवणूक केल्यास आपल्याला काही चिंता करण्याचं कारण नाही आहे, कारण आपल्या लाईफ लाँग याच्यामध्ये पेन्शन घेता येतं.
म्हणजे गुंतवणूक केल्यापासून पहिल्या महिन्यापासून आपल्याला घेता येतं, किंवा काही याच्यामध्ये आपल्याला डिफरमेंटसुद्धा करता येतं. म्हणजे 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षानंतर मी पेन्शन घेणार आहे, तोपर्यंत आजपासून मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. याच्यामध्ये लमसम अमाऊंट आपल्याला गुंतवणूक करावी लागते. जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर लमसम करावी लागते, आणि ह्याच्यावरती आपल्याला पेन्शन ही 99 वर्षापर्यंत घेऊ शकतो. त्यासोबत जी पेन्शन आहे याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे ही पेन्शन जी आहे ती पण टॅक्सेबल आहे, त्यामुळे इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागतो. आता याच्यामध्ये दुसरे डिसएडव्हान्टेज असे आहेत की एकदा रक्कम आपण लॉक केली तर ती रक्कम आपली शेवटपर्यंत आपल्याला त्या रकमेला हात लावता येत नाही, पेन्शन बंद करता येत नाही, किंवा आपल्याला जे आपले वारसदार आहेत त्यांना ही रक्कम मिळते. म्हणजे पती पत्नीच्या मृत्यूनंतर गुंतवलेली रक्कम ही त्यांच्या वारसांना मिळते. त्यासोबत या ठिकाणी लाँग पिरियड ही इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं आपला परचेस पॉवर आहे ती कमी होते. म्हणजे एकदमच रक्कम आपण भरल्यामुळे आपल्याकडे जादा रक्कम शिल्लक राहत नाही, तर आपली परचेसिंग पॉवर ह्याच्यामध्ये कमी होते. तर अशी ही तिसऱ्या पद्धतीचं गुंतवणूक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक इन्कम स्ट्रीम आपण उभा करू शकतो. चौथा याच्यामध्ये आपल्याला जो प्लॅन बघायचा आहे तो म्हणजे पेन्शनमधला, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, त्या इन्शुरन्समध्ये असणारे जे गॅरंटेड इन्कमचे योजना आहेत, जसं की गिफ्ट प्लॅन आहे, म्हणजे गॅरंटेड इन्कम फॉर टुमॉरो. याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण फिक्स रक्कम ठेवूनसुद्धा आपल्याला दर महिन्याला याच्यातनं खात्रीशीर उत्पन्न घेऊ शकतो. गॅरंटेड प्लॅनमध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत. एक म्हणजे हे प्लॅन्स फार सेफ असतात आणि समजायला फार सोपे असतात, अगदी सिंपल असतात. त्याच्यामुळे गुंतवणूक करणाऱ्याला संपूर्ण खात्री राहते की मी गुंतवणूक कशी केलेली आहे, कधीपासून आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला कसा मिळणार आहे. या गॅरंटेड प्लॅनमध्ये सुद्धा आपल्याला वयाच्या 45-50 पासून जर आपण प्लॅन केला तर 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षापर्यंत आपल्याला गुंतवणूक करता येते, आणि पुढे आपल्याला 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष आपल्याला गुंतवणूक घेता येते. किंवा आपण या ठिकाणी अशा 5, 7, 10, 12 या पिरियडचा जो आपण प्लॅन घेतला तर त्या प्लॅनमध्ये आपण ही रक्कम त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये प्रीमियम आपण इन्व्हेस्ट करायचा, आणि मग 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर याच्यामध्ये आपल्याला पेन्शन आहे किंवा रिटर्न आहे तो घेता येतो. आणि त्याच्यामध्ये 25 वर्षासाठी आपल्याला प्लॅन केला तर 25 वर्ष आपल्याला हा रिटर्न मिळतो, आणि 5 वर्षांतर 7 वर्षांतर डिफरमेंटसुद्धा आपल्याला करता येते. डिफरमेंट केल्यास आपल्याला मिळणारी जे काही इंटरेस्ट आहे तो 6.7 पासून जवळपास 9% हा कायमस्वरूपी आपल्याला इंटरेस्ट लॉक इन होतो. म्हणजे ज्या तारखेला आपण प्लॅन घेतो त्या तारखेला ही इंटरेस्टची रक्कम लॉक होते, त्यामुळं बाजाराच्या चढ उताराचा ह्याच्यावरती परिणाम होत नाही. चौथी गोष्ट अशी आहे की आपल्याला पती पत्नी यांच्यासाठी हा पेन्शन प्लॅनसुद्धा घेता येतो. 30 वर्षासाठीचा प्लॅन घेतल्यास आपल्याला हा सगळ्यात चांगला प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये डिफरमेंट करून घेतला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेन्शन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यासोबत हा लाईफ लॉंग इन्कम प्लॅन आहे. म्हणजे एकदा आपण इन्कमचा प्लॅन सुरू केला तर आपल्या हयातीमध्ये आपल्याला त्याचा फायदा मिळतो, आणि आपल्यानंतर आपल्या पत्नीला फायदा मिळतो, आणि गुंतवलेली रक्कम आपल्या त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला मिळते. असा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक ॲडव्हान्टेज देणारा हा चांगला प्लॅन आहे. त्याला गॅरंटीड रिटर्न याचे इन्शुरन्सचे प्लॅन्स म्हणतात. डिसएडव्हान्टेजेस याच्यामध्ये असे आहेत की याच्यामध्ये पोस्ट रिटायरमेंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. म्हणजे वयाच्या 55पर्यंतचे हे प्लॅन्स असतात, त्याच्यानंतर रिटायर होणाऱ्या व्यक्तीला आपली रक्कम याच्यामध्ये टाकता येत नाही. यासोबत ह्याच्यामध्ये आपल्याला मेडिकली आपण फिट असायला पाहिजे. मेडिकलसुद्धा काही ठिकाणी केलं जातं. यासोबत आपली परचेस पॉवर ही कमी होते, कारण आपण एकत्रित रक्कम गुंतवल्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये जर रक्कम लागली तर आपल्याला ती काढणं मुश्किल होऊन जातं. त्यासोबत ह्याच्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटची. जे ठराविकच रक्कम आपल्याला गुंतवणूक करायची आवश्यकता नाही आहे, त्याच्यापेक्षा अधिक रक्कम याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर अशा पद्धतीने हा चौथा प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक इन्कम स्ट्रीम आपण घेऊ शकतो, आणि आपला पैसा सेफ ठेवू शकतो, आणि चांगल्या पद्धतीनं आपला इंटरेस्ट किंवा जे काही इन्कम आहे सेक्युर्ड करू शकतो. आता आपण याच्यानंतर 5वा प्लॅन. मित्रांनो, 5वा प्लॅन जो आहे तो अत्यंत चांगला प्लॅन आहे की मी आपल्याला शिफारस करेन की ज्यांना पेन्शन नाही त्याने हा 4था आणि 5व्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या विदाऊट इन्कम टॅक्स, जे टॅक्स फ्री इन्कम आपण लाईफ लॉंग घेऊ शकतो. 3ऱ्या प्रकारच्या प्लॅनमध्ये आपल्याला इन्कम मिळू शकतो चांगल्या पद्धतीनं. त्याच्यामध्ये सुद्धा गॅरंटेड पेन्शन प्लॅन आहेत, पण ते ठराविक रकमेपुरते आपल्याला मर्यादा ठेवून आपण ठेवू शकतो. 5वा जो प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो म्युच्युअल फंडमध्ये SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ठराविक रक्कम मी या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. एक तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये मला गुंतवणूक केल्यास निश्चितच एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा आपल्याला याच्यामध्ये परतावा मिळू शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये आपण ॲडव्हान्टेजेस पहिल्यांदा बघूया की SWP म्युच्युअल फंड्समध्ये आपण गुंतवणूक करत असताना हे साधारण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड असतात किंवा बॅलन्स फंड असतात. त्यासोबत आपल्याला काही ॲडवायझर्स
4-5 फंड्स एकत्र करून एक पोर्टफोलिओ तयार करून त्याच्यामधून आपल्याला SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आपण स्टार्ट करू शकतो. याच्यात गुंतवणूक करत असताना आपल्याला एक रकमी गुंतवणूक ही आपण करू शकतो. त्यासोबत या ठिकाणी आपल्याला आपण नोकरीमध्ये असताना तेव्हापासून ह्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करायला सुरू करून आपल्या रिटायरमेंटच्या वेळेला SWP याच्यापर्यंत आपण चालू करू शकतो. याचे फायदे असे आहेत की ही जी रक्कम आहे ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असल्या कारणानं आपल्याला दरवर्षी परतावा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळतो. काही ठिकाणी 12%, 15%, 17% सुद्धा परतावा मिळतो. त्यामुळे वेल्थ क्रिएशनसाठी SWP हे एक अत्यंत सुंदर प्लॅन आहे आणि खात्रीशीर पेन्शन याच्यामधून घेता येते. काही असे प्लॅन्स आहेत की ज्याच्यामध्ये 6% विड्रॉल घेऊन आपल्याला आपलं पेन्शन हे स्टार्ट करता येतं. आणि याच्यामध्ये पहिला ॲडव्हान्टेज असा आहे की ह्या पेन्शन्स SWPच्या प्लॅनमध्ये इन्कम टॅक्स जो आहे तो फार कमी लागतो. म्हणजे नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे टॅक्स फ्री इन्कम आपल्याला मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला डिफरमेंट करता येतं. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये टॉपअप आपण कधीही करू शकतो. चौथा ॲडव्हान्टेज याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये आपण आपली पेन्शन ही कधीही चालू करू शकतो. म्हणजे सुरुवातीपासून सुरू करू शकतो. लमसम अमाऊंट घेऊन आपण दुसऱ्या महिन्यापासून चालू करू शकतो किंवा डिपार्टमेंट किंवा आपल्या रिटायरमेंट वेळीसुद्धा आपण पेन्शन घेऊ शकतो. पाचवी गोष्ट याच्यामध्ये अशी की कॅश फ्लो आपला हा चांगला वाढतो. म्हणजे दरवर्षी येणारी जी पेन्शनची रक्कम आहे ही रक्कम दर वर्षाला मार्केटच्या ग्रोथप्रमाणे आपली ही इन्कमचा सोर्स चांगला वाढत जातो. आणि जवळपास टॅक्स फ्री उत्पन्न याच्यामध्ये मिळत असल्या कारणानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा जो प्लॅन आहे SWPचा तो आपण घेतल्यास आपल्याला पेन्शनची काळजी राहत नाही. त्याच्यानंतर मार्केटशी लिंकड असल्यामुळं ह्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन चांगलं होतं. म्हणजे आपण एक 25 लाख किंवा 30 लाख रुपये गुंतवले असेल तर 25 किंवा 30 लाख असं शिल्लक राहत नाही आहे. दर महिन्याला आपण ह्याच्यामध्ये विड्रॉ करून सुद्धा आपली ही रक्कम वाढत जाते. आणि ही वाढत किती वाढत जाते तर भरपूर वाढत जाते. म्हणजे 25 ते 50 सुद्धा जाऊ शकते. ह्याचे प्लॅन्स आहेत त्याचे कॅल्क्युलेशन घेऊन तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपण वेल्थ क्रिएशन अलॉंग विथ पेन्शन हे घेऊ शकता विथ टॅक्स फ्री बेनिफिट. तर असे ह्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. आणि अमाऊंटला याच्यात मर्यादा नाही आहे, किती रक्कम आपण गुंतवून करू शकतो. याचे डिसॲडव्हान्टेज असे आहे की मार्केटची लिंक असल्यामुळे काही वेळाला मार्केटमध्ये चढउताराप्रमाणे आपलं वेल्थ क्रिएशन जे आहे ते सुद्धा हॅम्पर होतं. हे लाईफलाँग स्कीम असल्यामुळे आपल्याकडे गुंतवलेली रक्कम ही फ्री राहत नाही. आपल्याला याच्यातनं परचेस जे काही पॉवर आहे ती वाढवण्यासाठी विड्रॉ करावं लागते किंवा आपले युनिट्स रिडीम करावे लागतात. लिमिटेड अमाऊंटचे इन्व्हेस्टमेंटचे पोटेन्शियल याच्यामध्ये नसून चांगला पोटेन्शियल आहे, पण लिमिटेड अमाऊंटच्या लोकांना सुद्धा याचा फायदा घेता येतो. हेल्दी व्यक्तीला ही घेता येते. पोर्टफोलिओ आपल्याला चांगल्या पद्धतीने मेंटेन करायचा असेल तर पोर्टफोलिओ मेंटेन करणाऱ्या तज्ञ व्यक्तीचंच मार्गदर्शन घ्यावं लागतं. यामध्ये कॅपिटल हे चांगलं होत असल्या कारणानं कॅपिटलमध्ये इन्कम टॅक्स लागण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये जे डिसॲडव्हान्टेज आहे ते साधारण कॅपिटल गेन टॅक्समुळे थोडेसे लोकांना असं वाटतात की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त मोठी रक्कम भरावी लागते. पण कॅल्क्युलेशनचा विचार करता आजच्या घडीला ज्यांना पेन्शन आहे त्यांनी किंवा असं डायव्हर्सिफिकेशनचं प्लॅन्स हे आपण घेऊन 5च्या प्लॅन घेऊन आपण चांगल्या सेफ ठिकाणी पैसा गुंतवू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला एक खात्रीशीर रिटर्नसुद्धा आपल्याला घेता येतं. शिवाय परचेस प्राईस आपल्याला वाढवायची असेल किंवा आपले वेल्थ क्रिएशन करायचं असेल, मोठे प्लॅन्स करून आपल्याला वर्ल्ड टूर्स करायचे असतील तर SWP सारखा प्लॅन अत्यंत चांगला आहे. तर आपण याच्याबद्दल विचार करू शकता. आणि आपल्याला या संदर्भात काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, काही शंका असतील तर आपण मला फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. खूप खूप धन्यवाद.